चला मित्रांनो, जे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री झाले त्यावर आधारित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तिकडे जाऊया। बघा, आता दिल्ली या ठिकाणी भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे, हा पण तुम्हाला माहिती आहे। आणि हा केंद्रशासित प्रदेश भारतामधील लोकसंख्येने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे, हा पण एक मुद्दा तुम्ही क्लिअर करा। आणि सर्वात छोटा लोकसंख्येच्या बाबतीत केंद्रशासित प्रदेश बघितला तर त्याचं उत्तर लक्षद्वीप मिळतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण आज एक मुद्दा झालेला आहे, तो मुद्दा म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री बदललेले, बरोबर। दिल्लीचे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल, अरविंद केजरीवाल हे बदललेले, यांच्या जागी नवीन एका महिलेला संधी मिळालेली, त्या महिलेचं नाव आहे अतोशी मार्कोना। काय नाव आहे? अतोशी मार्कोना। दिल्लीच्या इतिहासामध्ये महिलांना संधी मिळणारी ही तिसरी वेळ आहे मित्रांनो। किती वेळ आहे? तिसरी वेळ आहे। दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून, बघा, दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज ज्या की बीजेपी पक्षाच्या होत्या। कोणत्या पक्षाच्या होत्या? बीजेपी पक्षाच्या होत्या। त्याच्यानंतर दुसरी महिला जर बघितलं तर शीला दीक्षित ज्या की काँग्रेस पक्षाच्या होत्या। आणि आता तिसऱ्यांदा ज्यांना मिळालं अतिशी मार्कोना। काय? अतिशी मार्कोना, ज्या की आम आदमी पार्टीच्या आहे। कोणाच्या मित्रांनो? आम आदमी पार्टीच्या आहे। लक्षात असू द्या, त्याच्याशी रिलेटेड मी मुख्यमंत्री संबंधित तुमचे काही पॉइंट क्लिअर करून देतो। बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये असं सांगितलंय की मुख्यमंत्री पद असेल। काय सांगितलंय? मुख्यमंत्री पद असेल हे माहित पाहिजे। आणि त्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य जे सांगितले तर 167 मध्ये सांगितले। कोणत्या कलमात सांगितले? 167 मध्ये सांगितले, ते पण क्लिअर करूया। त्याच्यानंतर कलम 165 जे किती आहे? 165 याच्यामध्ये आपला जो राज्याचा ऍडव्होकेट जनरल असतो, आपण त्याला महाधिवक्ता बोलतो। काय बोलतो? महाधिवक्ता बोलतो। सध्या महाराष्ट्राचे जे महाधिवक्ता आहे त्यांचं नाव वीरेंद्र सराफ आहे। काय आहे? वीरेंद्र सराफ आहे। तो पण मुद्दा क्लिअर करून दिला। त्याच्यानंतर मुख्यमंत्री जर बघितलं, सध्या भारतामध्ये सर्वात जास्त काळ पदावर असणारे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे पवन कुमार चामलिंग। कोण आहे मित्रांनो? पवन कुमार चामलिंग, जे की सिक्कीम राज्याचे, कुठल्या राज्याचे? सिक्कीम राज्याचे। ते जवळजवळ 25 वर्षापासून मुख्यमंत्री, किती वर्षापासून? 25 वर्षापासून कोण आहे? मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग। त्यांच्या आधी जर बघितलं, काय? त्यांच्या आधी जर बघितलं हा रेकॉर्ड जर बघितला, काय आहे? हा रेकॉर्ड जर बघितला तर साधारण 24 वर्ष 6 महिने, किती? 24 वर्ष 6 महिने एका व्यक्तीच्या नावावर होता। लक्षात असू द्या, ज्योती बसू। कोण आहे? ज्योती बसू। पण सध्या पवन कुमार चामलिंग हे भारतामध्ये सर्वात जास्त काळ पदावर असणारे मुख्यमंत्री, तो पण पॉइंट क्लिअर करा। आपल्या महाराष्ट्राकडे जाऊ मित्रांनो। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकनाथ संभाजी शिंदे, बरोबर। एकनाथ संभाजी शिंदे हे जरी तुम्हाला वाटले महाराष्ट्रात त्यांचा मतदारसंघ ठाणे आहे, कोणता आहे? ठाणे पाचपाखडी कोपरी, तो जरी असला पण एकनाथ शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झालेला आहे मित्रांनो। कुठे झालेला आहे? सातारा जिल्ह्यात झालेला आहे। सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्री होणारे ते चौथे व्यक्ती मित्रांनो। कितवे व्यक्ती आहे? चौथे व्यक्ती आहेत एकनाथ शिंदे साताऱ्यामधून। एकनाथ शिंदे हे जर बघितलं व्यक्ती म्हणून 20 आणि पदानुसार कितवे रे? 30वे। लक्षात असू द्या, कितवे? 30वे मुख्यमंत्री आहे, हे पण क्लिअर करा। आणि आता जर बघितला एक महत्वाचा पॉइंट, सध्या ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या अतोशी मार्कोना, या सध्या भारतामधील 17व्या नंबरच्या महिला ठरलेल्या आहे। कितव्या महिला ठरलेल्या आहे मित्रांनो? 17 नंबरच्या महिला। म्हणजे असाही प्रश्न तयार होतो बाळांनो की आतापर्यंत भारतामध्ये किती महिलांनी मुख्यमंत्री पद भूषवलं? त्याचं उत्तर बी आपण आज शोधून काढलं मित्रांनो। किती उत्तर आहे त्याचं? 17 उत्तर आहे। किती उत्तर आहे? 17 उत्तर। याचा अर्थ असा होतो की याच्यापूर्वी आपल्या भारतामध्ये किती महिलांनी मुख्यमंत्री पद भूषवलं? 16। आणि अजून एक पॉइंट सांगतो मित्रांनो तुम्हाला, अजून एक महत्वाचा पॉइंट सांगतो। आता सध्या भारतामध्ये किती महिला मुख्यमंत्री आहे? किती महिला मुख्यमंत्री? त्याचं उत्तर 2 येणार। काय येणार? 2। याचं कारण असं भारतामध्ये एक राज्य आहे पश्चिम बंगाल। कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल। या पश्चिम बंगाल राज्याच्या ज्या मुख्यमंत्री आहे त्या ममता बॅनर्जी आहे। कोण आहे? ममता बॅनर्जी। राज्य म्हणून जर विचारलं तर एक उत्तर येणार,
आणि जर असं विचारलं राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतामध्ये किती महिला मुख्यमंत्री आहे, त्याचं उत्तर 2 येणार. कारण आता ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या महिला, लक्षात मार्क होणार, तर ह्या दुसऱ्या येतील. किती येतील? दुसऱ्या येतील. तुम्हाला काय दिल्ली बद्दल काही महत्वाचे पॉईंट सांगतो मित्रांनो. काय दिल्ली बद्दल काही महत्वाचे पॉईंट सांगतो, लक्षात असू द्या. भारतामध्ये दिल्ली हा एकमेव उच्च न्यायालय आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे, की एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं उच्च न्यायालय फक्त त्याच ठिकाणी. त्याचं उत्तर दिल्ली. काय आहे? दिल्ली आहे. दिल्लीचे अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर कितव्यांदा? तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण मोदी सरकारने त्यांच्या विरुद्ध जी ईडीची जी कारवाई केली त्याच्या अंतर्गत त्यांना पायउतार व्हावं लागलं. मला कोणी सांगू शकतं का दिल्ली विधानसभेचे जे सदस्य संख्या आहे, तर विधानसभेची सदस्य संख्या 70 आहे. किती? दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 70 आहे. आणि दिल्ली ही भारताची राजधानी जी आहे, तर ती 1911 पासून आहे. कधीपासून आहे? 1911 पासून आहे. त्याच्यानंतर दिल्ली या ठिकाणी जो 1857चा उठाव झाला, तर त्या 1857च्या उठावाच्या वेळेस दिल्लीचे नेतृत्व कोणी केलं होतं? बहादूर शाह जफर होता. आणि त्याचा सेनापती जो होता बख्त खान होता. कोण होता? बख्त खान होता. ही दिल्ली होती आपली. काय? दिल्ली आहे. लक्षात असू द्या. या दिल्लीला काही महत्वपूर्ण गोष्टी आहे, लक्षात असू द्या. आता कर्तव्य पद जे होतं त्याचं कर्तव्य दक्ष झालंय. काय झालंय? कर्तव्य दक्ष झालेले, लक्षात असू द्या. आणि दिल्ली भारताची राजधानी 1991 ला 69 नंबर घटना दुरुस्ती झाली. किती? 69 नंबर घटना दुरुस्ती झाली. या घटना दुरुस्तीनं दिल्ली ही भारताचं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ठरलंय. काय ठरलंय? राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ठरलेलं आहे. मित्रांनो लक्षात असू द्या. मी तुमच्यासाठी खास हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो होतो दिल्लीच्या मुख्यमंत्री बद्दल. लक्षात असू द्या. परत आपण भेटू थोड्या वेळाने. दुसरा एक व्हिडिओ येणार आहे, अजून महत्वाचा एक व्हिडिओ घेऊन येतो. हॉकी आशिया चषक झाला, माहिती आहे तुम्हाला? हॉकी आशिया चषकचा आज विजेतेपद कोण झालंय, उपविजेते कोण झाले, तो व्हिडिओ आपण पुढच्या 1-5 मिनिटांमध्ये दुसरा व्हिडिओ घेऊन येतो. तोपर्यंत नमस्कार.